दिनांक 3 ऑक्टोबर 2024 देशाच्या सुप्रीम कोर्टाचा एक ऐतिहासिक निर्णय. देशात तुरुंगात कैद्यांमध्ये असणारा जातीभेद असंविधानिक ठरवण्यात आला. तसेच राज्य आणि केंद्र सरकार यांनी आपल्या नियमावलीमध्ये बदल करावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. भारतीय संविधानातील कलम 15 हे व्यक्तींमध्ये जात, धर्म, पंथ, वर्ण, जन्मठिकाण अशा कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही असे सांगते. मग असे असून सुद्धा देशात कैद्यांमध्ये होणारा जातीभेद मात्र दुर्लक्षित राहिला होता. पण महाराष्ट्राच्या 2 वाघिणींनी अत्यंत धाडसाने सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली आणि या कैद्यांना न्याय मिळवून दिला. देशातील प्रत्येक कैद्याने त्यांचे आभार मानावे अशी कामगिरी महाराष्ट्राच्या या 2 लेकींनी अर्थात सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर यांनी बजावली आहे. नमस्कार, मी श्रुती. दस्तावेज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मग जाणून घेऊया या 2 वाघिणींबद्दल. सर्वप्रथम सुकन्या शांता. तर सुकन्या शांता या मुंबईतील एक धडाडीच्या पत्रकार आहेत. शिवाय देशात किंवा राज्यात कुठेही महिला अत्याचार किंवा जातीभेद यांसारखी प्रकरण जेव्हा घडतात तेव्हा त्या त्यांची भूमिका अगदी ठामपणे बजावत असतात. समष्टी फाउंडेशनने 2019 साली समष्टी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. साऊथ फिल्म दिग्दर्शक मारी सिल्वराज तसेच हिंदीचे दिग्दर्शक अनुराग कश्यप या दोघा दिग्दर्शकांनी तिच्या पत्रकारितेचं कौतुक करत असताना असे उद्गार काढले की सुकन्या लिहिते म्हणून आम्हाला समाजाचं नागडं सत्य कळतं. सुकन्या शांता यांच्या एकूण कारकिर्दीपैकी 5 ते 6 वर्ष त्यांनी एक्सप्रेस ग्रुप यांसारख्या मीडिया हाऊस मध्ये काम केलं आहे. शिवाय अनेक नामांकित पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. पत्रकारितेचा वारसा असणाऱ्या पत्रकारांमध्ये सुकन्या यांचे नाव अगदी वरचच आहे. यानंतर जाणून घेऊया दुसऱ्या वाघिणीबद्दल अर्थात ॲडव्होकेट दिशा वाडेकर यांच्याबद्दल. ॲडव्होकेट दिशा वाडेकर या सर्वोच्च न्यायालयाच्या एक स्वतंत्र वकील आहेत. त्यांनी देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस देखील केली आहे. याआधी त्यांनी सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांच्या चेंबर्स मध्ये सहयोगी म्हणून सुद्धा काम केलं आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्रकल्पाअंतर्गत स्थापन झालेल्या कायदेशीर संसाधन केंद्राचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांनी एक व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून जात, न्यायालय आणि संविधान या विषयांवरती काही निवडक अभ्यासक्रम तयार केला. या विषयांमधील शैक्षणिक अंतर भरून काढणं हा त्यामागचा उद्देश होता. आता हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे की सुकन्या शांता आणि ॲडव्होकेट दिशा वाडेकर यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव का घेतली. सुकन्या शांता या द वायर वेबसाईटसाठी काम करतात. शिवाय आपल्या संशोधनाचा एक भाग म्हणून अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया सोबत काम करत असताना त्यांनी काही तुरुंगांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि एक सिरीज बनवली. त्यांचा अभ्यास हा लॉ मधून असल्यामुळे त्यांना तुरुंगात जाणं शक्य झालं. या सिरीजच्या प्रकाशनानंतरच सर्वप्रथम राजस्थान हायकोर्टने आपल्या प्रिझनर मॅन्युअल मध्ये बदल केला. प्रिझनर मॅन्युअल अर्थात तुरुंगातील कैद्यांसाठीची एक नियमावली. राजस्थान हायकोर्टाच्या या सकारात्मक बदलानंतर इतर राज्यही आपल्या प्रिझनर मॅन्युअल मध्ये बदल करतील अशी आशा सुकन्या शांता यांना वाटत होती, पण तसे घडले नाही. आणि म्हणूनच त्यांनी ॲडव्होकेट दिशा वाडेकर यांच्या मदतीने सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली आणि तुरुंगात कैद्यांमध्ये होणाऱ्या जातीभेदावर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केले. आता यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय होता हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर यांनी दाखल केलेल्या पिटिशन नुसार तुरुंगात 3 प्रकारचे भेदभाव केले जात होते. पहिला, श्रम विभागणीनुसार केला जाणारा भेदभाव. दुसरा, जाती आधारित केले जाणारे बऱ्याचशे विभाजन आणि त्यातून होणारा भेदभाव. आणि तिसरा, तुरुंगातील नियमावलीमधील तरतुदींनुसार केला जाणारा भेदभाव. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत असताना असे म्हटले आहे की तुरुंगात होणारा जातीभेद हा असंविधानिक ठरवण्यात येत आहे. शिवाय राज्य आणि केंद्र सरकार यांनी आपल्या नियमावलीमध्ये बदल करावा असा कोर्ट त्यांना आदेश देत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुकन्या शांता यांचे कौतुक करत असताना असे उद्गार काढले की सुकन्या शांता मॅम, तुम्ही लिहिलेल्या संशोधनपर लेखासाठी तुमचे मनापासून आभार. तुम्ही लिहिलेल्या या लेखामुळे आज हा खटला कोर्टामध्ये उभा राहिला आहे. या लेखामुळे वास्तवात किती बदल झाला असता हे ठाऊक नाही, परंतु या निकालामुळे जमिनीवरील परिस्थिती नक्कीच बदलेल. नागरिक जेव्हा समाजाचं वास्तव दाखवून देण्यासाठी अशा प्रकारचे लेख लिहितात, संशोधन करतात, अशी प्रकरणं कोर्टापर्यंत घेऊन येतात, तेव्हाच आम्ही त्याच्यावर निकाल देतो आणि यामुळे कायद्याची ताकद अधोरेखित होत असते असे म्हणत त्यांनी सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर या दोघींचेही अभिनंदन केले. या निकालानंतर या केस संदर्भातील बरीच माहिती सोशल मीडियावरती आली.
या संदर्भातील अनेक बातम्या देखील प्रसारित झाल्या. परंतु या दोन रणरागिणींच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर सुद्धा एक BBC मराठी चॅनल सोडलं तर यांच्या कार्यांची कुणी देखील दखल घेतली नाही. सिनेसृष्टीतील फिल्म दिग्दर्शकांनी या दोघींचेही कौतुक केले. शिवाय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी या दोघींचेही अभिनंदन आणि आभार सुद्धा मानले. असे असून सुद्धा कोणत्याही पत्रकार संघटनेने किंवा वकील संघटनेने त्यांच्यासाठी कौतुकाचं परिपत्रक जाहीर केलं नाही किंवा त्यांच्यासाठी कोणता समारंभ देखील आयोजित केला नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.